एका माणसाजवळ एक उडणारा घोडा होता. तो उंच उडायचा आणि त्या गावातल्या राजाला माहीत झालं की या माणसाजवळ उडणारा घोडा आहे. तो राजा म्हणाला, तुला काय पाहिजे असतील तेवढे पैसे माग, पण हा उडणारा घोडा मला दे. तो माणूस म्हणला, नाही, याला शिकवण्यासाठी माझं अर्ध आयुष्य खर्च केलंय मी नाही देऊ शकत. मग दुसऱ्या दिवशी 2-4 दिवसानंतर घोडा रानात चराई गेला ती गेला आणि काही घोड्यांच्या नादानं तो तिकडंच गेला, वापस आलाच नाही. तर गावातील लोक म्हणायला लागले, काय तुझी बॅड लक आहे यार, त्या राजानं घोडा मागितला होता, मागे किंमत देत होता, तू दिला नाहीस, आणि आता बघ घोडा गेला, 4-5 दिवस झालं पत्ताही नाही, चरत दुसऱ्या घोड्यासोबत गेला. काय तुझी बॅड लक आहे? तो म्हणला, बॅड लक आहे का गुड लक आहे हे वरच्याच्या हातात आहे, आपल्या हातात काही नाही. आपण पतंग, त्याच्या हातात धागा आहे, तो म्हणेल ते होईल. लोक लागले तळतळ करायला, काही हसायला, बरं झालं गेला म्हणून. काही जणांना वाटलं उगच गेला. पण 2-3 दिवसानंतर हा घोडा दुसरे 20 घोडे घेऊन आला त्या माणसाच्या डायरेक्ट घरी. लगे लोक जमा झाले, वाह, काय तुझी तर लक आहे यार, एक घोडा गेला आणि 20 घोडे घेऊन आला, मजा झाली तुझी. मग तो माणूस आणि त्याचा मुलगा त्या दुसऱ्या पण घोड्याला शिक्षण द्यायला लागले, उडायचं. घोडा असा दार उडवायचं शिक्षण द्यायला लागले. शिक्षण देता देता त्याचा मुलगा एका घोड्यावरून पडला आणि पायच मोडला. पाय मोडला. तो मुलगा घरी बसून राहिला. तर लोक म्हणायला लागले, काय तुझी बॅड लक आहे यार, 20 घोडे आणले पण तुझ्या मुलाचा पाय मात्र मोडला. तो मला आता जे असेल ते असेल, भगवंताच्या हातात आहे सगळं, ते म्हणल्याशिवाय काही होतंय का? आणि मग थोड्याच 4 दिवसानंतर त्या देशाचं आणि दुसऱ्या देशाचं युद्ध लागलं. मिलिटरी कमी पडायला लागली. मग त्या गावात लोक आले आणि म्हणले, या गावात एकही गडी दिसता कामा नाही, सगळेजण लढाई खेळायला चला, आपली सैनिक कमी पडायला लागले, सगळेजण बसा या घोड्यावर आणि निघा. एकानं पण गावात थांबायचं नाही, फक्त जो म्हातारा असेल, ज्याचा हातपाय मोडला असेल, त्यानं फक्त थांबायचं. बाकी सगळेजण धरू त्या देशातल्या लोकांनी नेले लढाई खेळण्यासाठी. ते बी जाताना असं सांगितलं, तुम्ही वापस येण्याची गॅरंटी नाही, अशा हिशोबानं चला. मग सगळेजण गेले आणि ह्याचा पाय मोडलेला मुलगा तो नाही नेला. तसंच जीवनामध्ये आपल्याला काही थोडंफार जरी दुःख आलं तरी आपलं मोठं मरण टळलं असं समजायचं. आपल्या मनावर काहीच होत नाही, आपल्या मनावर फक्त आपलं तोंड चालतं, आपला हात चालत नाही, आपला पाय चालत नाही, आपली काहीच इच्छा चालत नाही. जे होतंय ना ते चांगल्यासाठी होतंय. कल की बात भगवान के हाथ.